मला सुरेख शेवग्याच्या शेंगा मिळाल्या. तर बघूयात शेंगा कशा निवडायच्या, शेंगा जून आहेत का कोळ्या आहेत, हे कसं ओळखायचं, शेंगा सोलायच्या कशा, का सोलायच्या आणि कशा शिजवायच्या हे बघून घेऊया. शेवग्याच्या शेंगेचे तुकडे करून काही तुकड्यांची सालं काढलेली आहेत आणि बाकीची आता काढून घेऊया. कारण हे बघा केवढी जाड शेंग आहे, अगदी आपल्या अंगठ्या एवढी जाड आहे. तर अशा एकदम हिरव्यागार जाड तरी कोळ्या भरपूर गर असलेल्या किंवा दळ असलेल्या शेंगा बघून घ्यायच्या. आता शेवग्याच्या शेंगा कधी सोलायच्या नाहीत हा जर का प्रश्न पडला असेल तर सांगते. जर का आमटीमध्ये तुम्ही शेवग्याच्या शेंगा घालणार असाल आणि तुरीच्या किंवा तत्सम डाळी बरोबर प्रेशर कुकरमध्ये शिजवणार असाल तर मात्र शेंगा न सोलता वापरा. कारण सोलून तुम्ही प्रेशर कुकरमध्ये शिजवल्यात तर शेंगा अगदी मऊ मेण होतात आणि मग त्याचं फोलपटच फक्त राहतं, गर सगळा विरघळून जातो. आणि प्रेशर कुकरमध्ये न शिजवता वरती पातेल्यामध्ये शेंगा शिजवणार असाल तर मात्र त्या सोलूनच वापरा. नाही सोलल्या तर त्या शिजायला खूप वेळ लागेल. तर इथे मी शेंगांचे साधारणपणे 2 इंचाचे तुकडे केलेत आणि हिरवं साल पण काढून घेतलंय. कारण कढईमध्ये फोडणी करून त्याच्यामध्येच वरती शेंगा शिजवणार आहे. आणि या शेवग्याच्या शेंगेच्या बिया, शेंग जाड आहे तरी बिया मात्र एकदम कोळ्या आहेत. हे बघा, नख लागताच लगेच तुटतात आणि पूर्णच्या पूर्ण शेंगेचा गर आपल्याला वापरता येणार आहे.